ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं, भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. राज ठाकरेंना सोबत घेण्यात आमचा रस, आमचे विचार जुळतात. पालिका निवडणुकीमध्ये जिथं शक्य असेल तिथं राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून रस्सेखेच, पालकमंत्री आम्हाला हवं, दादा गटाच्या प्रदीप गारटकर यांची मागणी. तर वरिष्ठ सांगतील ते मी करणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. गृहमंत्रीपदाऐवजी भाजपकडून शिंदेंना महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं, वैयक्तिक कारणांमुळे ते आले नसतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. आम्हाला शपथविधीचं निमंत्रण नव्हतं, बोलावलं असतं तर गेलो असतो, नाना पटोलेंची टीका. तर निमंत्रण दिलं होतं, बंद खोलीमध्ये शपथविधी झाला नाही, चंद्रकांत पाटलांचं उत्तर. शिंदेंशिवाय शपथविधी सोहळा घेण्याची भाजपची तयारी होती, संजय राऊतांचा दावा. तर राऊत रोज नवे दावे करतात, त्यांच्यावर बोलणार नाही, भुजबळांचा टोला. मित्रपक्षांनी काम केलं नाही, बैठकीमध्ये देवेंद्र भुयार, टिंगरे, अतुल बेनके यांच्यासह राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची अजित पवारांकडे नाराजी. विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती, विधानसभा अध्यक्ष 9 डिसेंबरला ठरणार. राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे लक्ष. मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन, विधानसभेचं एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार. हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार.